टक्क्याची मला या आणखी माता सावित्रीबाईचा विजय असो, माता सावित्रीबाईचा विजय असो, क्रांती ज्योती सावित्री आईंचा विजय असो, क्रांती ज्योती सावित्री आईंचा विजय। माझी आईचे सपोर्टिव्ह आहे सगळ्या प्रकारे, कुठल्याच प्रकारचं असं नव्हतं। मी 2018 मध्ये तुम्ही सगळे इथे आहात म्हणून माझी एनजीओ स्टार्ट केली सोशल काम करायला। सामाजिक कार्य करता करता असं वाटत होतं की म्हणजे आपण असं तर नाही करता येत, पण कमीत कमी एनजीओच्या एवढा खर्च नसताना आम्ही छोटे छोटे इथे नाही केलं मी प्रोजेक्ट। ती बेसाकडले काही स्लम एरिया होत्या त्या ठिकाणी आम्ही काम करायचो। आपली टीम होती 2-4 लोकांची, 2-4 वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आम्ही काम करायचो। नंतर मला असं वाटलं की बा केजरीवाल सरांची जी पार्टी होती, ज्या पद्धतीने मी विचार केला की केजरीवाल सरांची पार्टी म्हणजे आपलं काय आहे, बाबासाहेबांनी आपल्याला शिक्षणाचं म्हणतात ना भागिलीचं दूध आहे जो पिण्याचं दहाडल म्हणून। तर मला हेच वाटलं की बा एज्युकेशन जी पार्टी एज्युकेशन सिस्टमला एवढं पुढे वाढवते तर आपण का नाही त्या पार्टीशी जोडायला पाहिजे। त्या कारणाने मी त्या पार्टीशी जोडले आणि जोडल्यानंतर मला असं वाटलं की नाही यार हीच पार्टी अशी आहे की जे की ते अशिक्षित आहेत त्यांना जे शिक्षण मिळायला पाहिजे ते मिळून नाही, म्हणजे ज्यांच्याकडे आहे तो प्रायव्हेट शिकवू शकणार, जे नाही शिकवणार त्याचं काय होणार। तर अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला आवश्यक आहे नाही म्हणजे एज्युकेशन सिस्टमला ज्या प्रकारे दिल्लीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे। आज बीजेपी मराठी बोलणार संपाली मॅडमनी ज्या प्रकारे इन्फॉर्मेशन दिली आहे आपल्याला खूप छान दिलेली आहे हेल्थबद्दल। एंटरप्रेनर्स जी आहे येणार आहे लेडी ती म्हणजे महिलांनी बिझनेस कसं करायला पाहिजे आलेली आहे ते पण घेतलं जाईल। आणि मेन हा प्रोग्राम घेण्याचा उद्देश म्हणजे कसं सावित्री यांची जयंती आणि संक्रांतीचा प्रोग्राम होता। तर आपल्याला नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा। आम्ही येणाऱ्या लास्ट 3 तारखेला प्रोग्राम तर घेतला होता, पण असं वाटलं की जे आपल्याशी संघटनेशी जोडलेले लोक आहेत बघत होतो तसं पाहिलं तर आपण सावित्रीबाईबद्दलच बोलायला पाहिजे। आणि मी हे सुद्धा सांगितलेलं आहे की तुमच्यापैकी ज्यांना कुठे काही बोलायचं असेल किंवा कविता म्हणायची असेल त्यांनी सुद्धा आपापले नावं पुढे द्यायचे, कारण आजचा दिवस तुम्ही रिलॅक्स करा, म्हणजे वेळ घेऊन आलेले आहेत। तर सांगण्याचा उद्देश असं की सावित्री आईनी ज्या प्रकारे संघर्ष करून आपल्या जीवनामध्ये आपल्याला शिक्षणाची जी वाटचाल करून दिलेली आहे त्यांचं ते अनमोल म्हणजे एवढं आहे की ते न फेडण्यासारखं आहे। आज त्यांच्यामुळे पूर्ण देशामध्ये महिलांना शिक्षित केले जातं। आज आपल्या पुढे डॉक्टर आहेत, इंजिनियर्स आहेत, ज्या महिला आहेत ते त्यांच्यामुळे मिळालेले आहेत। एक काळ असा होता की त्यांना महिलांना म्हणजे सती गेलेल्या असतात, विशेष रूढी परंपरेने फसलेल्या महिला राहायचे की ज्यांना कुठल्याच प्रकारचं स्वतंत्र नव्हतं। आज त्यांच्यामुळे आपल्याला हे स्वतंत्र मिळालेलं आहे, त्याची सुरुवात त्यांनीच केलेली आहे आता। आणि तसं पाहिलं तर हे जे बनलेलं आहे संविधान जे बनलेलं आहे, संविधानामध्ये ज्या काही बऱ्याचशा गोष्टी जी मांडणी केलेली आहे ते त्या काळामध्ये महिलांना जे स्वातंत्र्यासाठी त्यांनी जी लढाई केलेली आहे त्या लढाईबद्दल सगळे पॉईंट आपण आता बाबासाहेबांनी जे संविधान लिहिले त्या सगळ्या गोष्टी त्या संविधानामध्ये मेन्शन आहे। एक हिंदू कोडविलमध्ये पण महिलांना काय काय प्रकारे अत्याचार सहन करावा लागला आणि कशा पद्धतीने त्यांना त्यांचे राईट्स काय आहेत, आज आपल्याला समाजामध्ये सगळ्या प्रकारचे राईट्स आहेत कसं पाहिलं तर मला असं वाटते की आपल्याकडल्या महिलांनी थोडंसं आणखी नुसतं चूल आणि मूल याबद्दल संबंधित नसताना थोडं पुढे येऊन काहीतरी करायला पाहिजे आपापल्या लाईफमध्ये। माझं असं म्हणणं नाही की तुम्ही राजकारणी बना, पण कुठेतरी एक सामाजिक जनजागृती प्रत्येकामध्ये असणं आवश्यक आहे। नुसतं चूल मूल पोरं हजबंड हे तर असतातच, पण आपल्यासारखे लोक जेव्हा आपण वाचतोय सगळ्यांना एवढ्या मोठ्या मोठ्या लेडीज येतात पुढे येत आहेत, तर आपण पण थोडंफार म्हणजे प्रयत्न करायलाच पाहिजे। कारण काय आहे पुढचं काळ आणखी कसा येणार याच्यापेक्षा पण परिस्थिती वाईट राहणार आहे, हे तर सत्य आहेच। तर म्हणून मला असं म्हणणं आहे की आपल्याकडल्या जे काही महिला आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत आणि सुशिक्षित आहेत। त्या काळात तर महिलांना शिक्षणाचा अधिकार सुद्धा नव्हता, आता अधिकार आहे, तुम्ही पुढे वाढू शकता। आणि मेन म्हणजे की आपल्या येणाऱ्या काळामध्ये आपल्या ज्या मुलं आहेत मुलांना पण डेव्हलप करा। आपण असं म्हणतोय की आजच्या याच्या परिस्थितीमध्ये महिलांना स्वतंत्र आहे, पण तेवढं स्वतंत्र जे मिळायला पाहिजे। आज तुम्ही बघा दुसऱ्या कंट्रीमध्ये दुसऱ्या देशामध्ये जे देश खूप पुढे गेलेले आहेत
त्या देशाची खरी परिस्थिती अशी आहे की जे तुम्ही इकॉनॉमिकली म्हणजे पैशाच्या बाबतीत मध्ये म्हणा, नोकरीमध्ये म्हणा, ज्या देशामध्ये त्यांना बरोबरीचा अधिकार मिळाले ते देश खूप मोठ्या प्रमाणात तरक्की केलेला आहे. आणि आपल्या देशाची परिस्थिती काय आहे म्हणजे पूर्ण जेवढं मोठी पॉप्युलेशन आहे, पॉप्युलेशनची 50% अबाव म्हणजे 10% लेडीज जर वर्किंगमध्ये असतील तरी 40% लेडीज घरीच बसलेल्या आहेत. तर काय आहेत आणि 10% वगैरे काहीतरी आहेत. आज संसदमध्ये पण बीजेपीची एवढी मोठी ते बनलेली आहे, त्यामध्ये किती प्रमाणात लेडीज आहेत. लेडीज कुठे आहेत? तिथे पण लेडीज नाही आहेत. तर असं माझं म्हणणं आहे की तुम्ही ज्या महिला आहेत त्या कसं सेटल झालेल्या आहेत, पण येणाऱ्या काळामध्ये आपल्या ज्या पूर्ण जी जनरेशन राहणार आहे की तुम्ही एज्युकेशनला महत्त्व द्या आणि पुढे त्यांना म्हणजे वाढवण्यासाठी इम्पॉर्टंट द्या. कारण चूल आणि मूलपर्यंत लाईफ राहिली तर पुढे आपण काहीच करू शकणार नाही. आपल्या तशा महिला जागृत तर आहेच, पण तुम्ही नाही बिझनेस करू शकत तर सामाजिक कुठेतरी म्हणजे म्हणतात ना त्याला की आप दौड़ नहीं सकते तो रेंगो, रेंग नहीं सकते तो चलो, कुछ तो करो, लेकिन आप धीरे 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 अपने आप को आगे बढ़ाओ. सिर्फ बैठे रहने से नहीं होगा. ज्या प्रकारे मॅडमनी आपलं संघर्षासारखी लाईफ बघितली की त्यांनी म्हणजे बघा सगळं काय व्यवस्थित राहून सुद्धा त्यांना किती प्रकारे फेस करावं लागत होतं प्रॉब्लेम. आता बिहार यूपी सारख्या परिस्थितीपेक्षा पण आपली महाराष्ट्राची परिस्थिती तरी बरीच प्रकारे चांगली आहे. मी लास्ट टाइम आपल्या एका भाषणामध्ये मी बोललेले होते की महिलांनी ज्या प्रकारे आपल्या देशामध्ये जेवढी पॉप्युलेशन आहे 10 लाख महिला गायब आहेत आपल्या देशातल्या पोरी, तर त्या कुठे गेलेल्या असतील? 10 लाख पोरी. म्हणजे बघा किती म्हणजे विडंबना आहे या गोष्टीची की एवढं मोठ्या प्रमाणात असून सुद्धा म्हणजे एज्युकेटेड असून सुद्धा एवढ्या साऱ्या महिला तर ते का गेलेले आहेत? ते एज्युकेटेड मुली नाही आहे. आज पण आय टी सेक्टरमध्ये मुली नाईट ड्युटी करतात, डे ड्युटी करतात, त्या नाही गेल्या. ते जाणाऱ्या मुली कोणत्या आहेत? ज्यांच्या शिक्षणाचा अभाव आहे, ज्यांच्या आईवडिलांनी त्यांना शिकवलेलं नाही आहे, ज्यांना प्रॉपर प्रमाणे एज्युकेशन मिळालं नाही आहे किंवा एज्युकेशन तर नाहीच पण सामाजिक पण आपल्याला डेव्हलप करणं आवश्यक आहे. आपल्याला त्या सोबत सामाजिक जाणीव पण त्यांना करून देणं खूप आवश्यक आहे. बोल चालण्यापासून तर व्यवहारापासून सगळ्या गोष्टी पण. कारण ही जनरेशन अति फास्ट असल्यामुळे तर मला हे म्हणजे सावित्री पण सुरू झालेली गोष्ट अशी आहे की येणाऱ्या त्यांनी जे संघर्ष केला त्यांच्या लाईफमधला, त्या संघर्षाची कुठे ना कुठे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे. आणि मला असं वाटते की आपण आणि त्यांचा जो वारसा आहे आपण पुढे वाढवायला पाहिजे. आज मेडिकल स्कूल जवळ असलेला भगवान नगर या क्षेत्रामध्ये आज सुषमाताई यांनी एक सुंदर असं सावित्रीबाई फुले यांचा जो वाढदिवस होता, त्यांना आज या वाढदिवसाला त्यांनी आजच्या मैत्रिणीसोबत त्यांचा परिवार सुद्धा आहे आणि त्यांनी वाढदिवस त्यांनी साजरा केलेला आहे. आणि या अनुषंगाने आपल्याला काय सांगणार आहे? मान्यवर ज्योतिताई सुद्धा जुळलेले आहे. काय सांगणार? तुमचा परिचय देता सांगा. मी ज्योती सरदार. आज आपल्याला सुषमाताईंनी इतकं छान सांगितलं, पण तरीही आपण काय करतो, इकडनी ऐकतो आणि तिकडनी सोडून देतो. पण आपण खरोखर जर त्यांच्या विचारावर जर आपण हे केलं तर आज आपण स्त्रियांनी आज ज्योतिबांनी सावित्रीबाईंना शिकवलं आणि सावित्रीबाईंनी एका बाईला नाही तर आज हजारो लाखो आणि करोडो बायांना शिकवलं. तर आपणही त्यांच्या विचारावर थोडं हे केलं पाहिजे. आज सुषमाताईंनी इतकं छान आपल्याला वाटलं, मला तर आज असं वाटायला लागलं की आताच आपण काहीतरी करावं आणि त्यांनी जर पार्टी जॉईन केली तर आपण सगळ्यांनी त्यांना म्हणजे मदत करायला पाहिजे. कारण आज त्यांच्याकडे एक नाही तर हजारो बाया आलेल्या आहेत. कारण त्यांच्यामध्ये ती स्किल आहे आणि आपण खरोखर त्यांच्यासोबतच आज नुसतं मुलांवर आणि नवऱ्यावर लक्ष दिलं नाही तर आपण स्वतःवर सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. त्यासाठी पण त्या मौसम मॅडम आलेल्या आहेत आपल्याकडे. त्यांनी पण आपल्याला इतकं छान सांगितलं. या ताई आल्या, यांनी बिझनेसच्या बारेमध्ये आपल्याला सांगितलं. तर आज इतकं सगळं आपल्याकडे आहे तरी आपण काहीच करू शकत नाही असं नाही. आपण सगळं काही करू शकतो, पण आपण स्वतः त्या गोष्टीसाठी म्हणजे उत्सुक नाहीत. घरून परमिशन जरी असली, राहू दे ना मी काय करू असा आपण विचार करतो. पण आपण असा विचार का करत नाही की नाही मी हे केलं पाहिजे. आणि आपण असा विचार जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत आपण तर पुढे जाणार नाहीच नाही, पण आपले लेकरं सुद्धा पुढे जाणार नाही. कारण आपण जो विचार करतो तेच विचार आपण आपल्या लेकरांना पण शिकवतो. आज जर कुठे बाहेर म्हटलं तर नाही, कारण कसं वाटते त्यांना की नाही मुलगी आहे तिला एकटं नाही असं वाटायला नाही पाहिजे. आता म्हणजे तुम्ही सगळ्यांनी असा विचार करा की आपण हे करायला पाहिजे आणि मुलींना पण पुढे जाऊ द्यायला पाहिजे. तसंच आपण या ताईला पण आपण पुढे हे करून त्यांचं मी तर मनातून स्वागत करते आणि प्रत्येकाच्या वतीने मी त्यांचं स्वागत करत आहे. जय भीम. हे चॅनलशी आपल्या सुषमाताई सुद्धा जुळलेले आहे. काय सांगणार जाणून घेऊया. ताई आपला परिचय सांगा. मी सुषमा कपे, जय हिंद. आम आदमी पार्टीची नागपूर महिला अध्यक्ष आहे आणि एक सामाजिक कार्यकर्ता पण आहे. माझे NGO पण आहे आणि आपल्या ह्या ज्या महिला गण आहेत आपल्या NGOशी जोडलेल्या आहेत, काही पार्टीशी जोडल्या आहेत आणि सगळे सामाजिक कार्यकर्ता आहेत.
आणि हा एक उपक्रम आम्ही आज राबवलेला आहे. एक म्हणजे सावित्री आईंची जयंती झालेली आहे तशी मात्र, पण आम्ही आपल्या एरियामध्ये एक संघटन होतं आमचं, एक खूप छान संघटन आहे. त्या निमित्ताने आम्ही ही जयंती सेलिब्रेट केलेली आहे. यासोबत पार्टीचे काय उद्देश आहे ते पण डिस्कस केलेलं आहे आणि महिलांना जनजागृतीच्या पद्धतीने म्हणजे कशा प्रकारे पुढे वाढायला पाहिजे आणि कशा प्रकारे त्यांनी पुढे सर्व्हाइव्ह करायला पाहिजे याबद्दल आम्ही काही चर्चा केली. अशा प्रकारे हा कार्यक्रम आम्ही राबवलेला आहे. धन्यवाद. सुषमाताई यांनी महत्त्वपूर्ण गोष्टीवर चर्चा केली. सावित्रीबाई फुले यांनी अत्यंत परिश्रमाने हक अधिकार त्यांना मिळवून दिलेले आहे आणि या अनुषंगाने आज त्यांनी एक छोटा आपल्या सतत आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांना हक अधिकारची गोष्टी करत राहतात. आज त्यांनी सावित्रीबाई फुले यांचा उपक्रम राबवला. सुंदर असा उपक्रम होता आणि त्याच गोष्टीवर आमच्याकडून क्रांतिकारी जय भीम. जय भीम. माता सावित्रीबाई फुलेंचा, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा. जय हिंद, जय भीम. आज सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाच्या आपण सुषमा मॅमनी एक प्रोग्राम ऑर्गनाईज केला होता. इथे सर्व वुमन्सला एक सोबत घेतलं आहे, ज्याच्यामुळे त्या लोकांना हे कळलं आहे की किती साऱ्या गोष्टी आपण समोर येऊ शकतात. त्यांचं एक इनिशिएटिव्ह आहे की वुमन्ससाठी एक बिझनेस कसं स्टार्ट करू शकतात. त्यांनी त्याच्यामुळे मला इथे इन्व्हाइट केलं. माझं नाव संजीवनी आहे आणि मी एक छोटासा बिझनेस स्टार्ट केला होता आणि आज तो बिझनेस एक खूप मोठा झाला आहे. माझ्या कंपनीचं नाव इझी रिसेन ऑटोगोज प्रायव्हेट लिमिटेड आहे. मी स्पेसिफिकली वुमन्ससाठी एक सॅनिटाईज टॉयलेट्स बनवते, ज्याच्यामुळे महिलांना जे प्रॉब्लेम्स होतात वॉशरूम यूज करताना ते मी ते रिझॉल्व्ह केलेलं आहे. माझ्या या इनिशिएटिव्हला जर तुम्ही अजून प्रमोट केलं आणि आमच्यासोबत जुळलं मॅमसोबत तर खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला पण भेटेल आणि नवीन गोष्टी तुम्हाला पण शिकायला भेटेल. थँक्यू सर. संजीवनी ताईंनी आपल्याला महत्त्वपूर्ण चर्चा केली आणि बिझनेसला बी सामोरं वाढवा असं त्यांनी सांगितलं आहे आणि महत्त्वपूर्ण गोष्टी त्यांनी आपला महत्त्वपूर्ण संदेश सांगितला आहे आणि ह्या गोष्टीवर त्यांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम. भेट करून देते. ही सगळी माझी फॅमिली माहेरची आणि सासरची, त्या सगळ्याचे लास्ट मध्ये सासूबाई आहेत माझ्या आणि मम्मी आहे सुकेशनी, मधलीवाली माझी बहीण आहे. ही माझी ही चुलत बहीण आहे प्रीतीताई, त्या सगळेच ओळखतात. ह्या माझ्या जाऊ आहेत लहान आणि ह्या माझ्या बहिणी आहेत. ही माझी लहान बहीण आहे. ह्या माझ्या ननद आहेत आणि ही माझी वहिनी आहे. आणि माझ्याकडली सगळी फॅमिली इतकी छान आहे म्हणजे आमच्या ननद वहिनी म्हणा किंवा ननद म्हणा, बाकी ठिकाणी रिश्ते खूप दूर असतात पण आमच्याकडे सगळं एकदम फ्रेंडली आहे. म्हणजे इतकं छान आहे ना की म्हणजे ताईला भेटल्यानंतर ऍडवाइस पण